या वा, की तिच्या पद्धतीने एवढा मसाला टाकेल आता काय अर्थ आहे का त्याला? नुसतं मीठ मीठ लागेल. मी नाही खाणार, तूच खा. एवढं सगळं टाकून ठेवलं नाही खाणार आहे. मी तेवढा भात खाईल, तू बाकी कातरेल ही आणि ते ती खाणार आणि ला ला ला. चांगलंय. बघा आता हे उंदीर बघा चावलं इकडे. असंच खातात पण कणी चाचरून झालं आता उंदराचं. मला बोलतो आता तू खा राहिलेला. राजू दिसू तर दे लोकांना कसं खाते तू. आपली गाडी कुठे आहे? हा, ही आमची छोटीशी टू व्हीलर. कुठे रे कुठे लावतोय मी? माईक असा पडतोय. बघू. हे असं खाऊन देते मला. आवडतं तुला? मला अख्खं नाही दिलं तू, असं खाऊन दिलं. हे काय दिले? हे सगळ्यांना खाल्ले, खालती आहे की पकड जरा. हे हँडल आहे व्यवस्थित पकडायला. हाय हाय इकडे. मस्त आहे. माझं नाव खराब करते आपलं ना. हवंय अजून मला. आपण फिरायला कमी खायला जास्त देतो. बघ आता किती छान वाटतं. मला असं एका जागेवरती पकडायला जमत. फिरव गोल गोल. नको एवढा घाईत खाऊ, खातो आरामात. तो शुरू करते अभी नया ट्रिप. यहाँ से जाएंगे पठार पर. इधर के चल जाऊया पठाराला. कोंडेश्वर बाय बाय. आणि आता इथलं जे जवळचं पठार आहे जिथे मस्त हवा लागते तिथे जाऊन मस्त कॉफी पिणार आहोत. घरून कॉफी बाय. चला घरून कॉफी. काय? अच्छा ठीक आहे. ते नाही टाकणार. ते जे तुम्हाला आता बोललो ते सगळं कॅन्सल आहे. पुढे सरप्राईज आहे तुमच्यासाठी. आता इथून पुढे एक छोटस सरप्राईज आहे माझ्यासाठी असं प्राजक्ताने सांगितलं. तर बघू ते सरप्राईज काय आहे. तर ते सरप्राईज जे आहे ते त्यासाठी पठारावर जायचंय आणि तिथे ते सरप्राईज मिळणार आहे. बघू काय सरप्राईज आहे. आणि तुम्ही बघू शकता आज कोंडेश्वरला तशी गर्दी बरीच आहे. मोस्ट ऑफ कॉलेजची मुलं वगैरे चालली आहेत जास्त. आणि हा तिकडे का चालली आहेस? अच्छा हा, इथे जायचंय आपल्याला ना. इथून इथून पण होतं की इथून थोडस चालतंय. नको. हा आता आपण चाललोय पठारावर. कोंडेश्वर राहिला या बाजूला. ही नदी तो दिगंबर महाराजांचं मठ आहे तिकडे. आणि नदी बघा थोडी मोठी आणि प्रशस्त झाली इकडे या जागेवर. धरणासारखं वाटायला लागलंय नदी. पाऊस अजून जास्त पडला नाही पण थोडं थोडं मिसरूट फुटलंय. एवढी जवानी आली डोंगराला है ना. बघ आताशी डोंगर अजून कोवळा कोवळा आहे.
अजून मोठा माणूस व्हायचंय त्याला. ओ आरशामध्ये दिसते बायको, क्यूट दिसते, क्यूट बायको पण त्या छोटी छोटी सारखी दिसते, छोटू. आणि ते आपण आता यहाँ पर हम आ गए खुले आसमान में, आणि इतकं सुंदर आकाश. वा 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 वा. इथून डायरेक्ट वरती चढवून टाक, इथून नको, इथून पुढून चल. हे बघ, इथून इथून इथून. अरे आता त्या चिखलातून काय बघ, एवढी जागा होती ती सोडलीस. हा चल घे. आणि हे आकाश, इथेच लाव कुठे गाडी तुला लावायची असेल तर. खाली नेऊन काय करणार आहे, तिकडे ती आहे का परत. घे चल, तुला न्यायचे तर. हिरवा निसर्ग हा भवतीने, जीवन सफर करा मस्तीने, मन सरगम छेडा रे, जीवनाचे गीत गारे, गीत गारे, धुंद वारे, ला 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 ला. बाकी आता बघ कसं वाटतंय, पाऊस नाही पडत आहे पण बरेच लोक आले फिरायला इकडे. कशी वर्दळ आहे आज, चांगलीच वर्दळ आहे. अगदी गाड्या इथपर्यंत आतमध्ये टाकून लोक चालले. ते मस्त हवा लागते. आणि आता थोड्या वेळापूर्वी इथे वरती होतो, मग तिथून ही थार गाडी बघितली होती आपण. आता खाली आलोय. कसं वाटतं आता इथे. सरप्राईज. चिकट 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 चिकट, कस रे बाबा, कस रे बा. काहीतरी चिकट चिकट आणलंय. हा बस ना, बसले. रेनकोटचा वापर अंथरूण म्हणून केलेला आहे. आणि ते माझा माईक वगैरे लिखित पडलंय. पाणी एवढंच राहिलं प्राजू, प्यायला नको थोडस. काय सरप्राईजच्या अगोदरचं पाणी. काय सरप्राईज आहे बघू. येस, सरप्राईज. पाणी, अजून पाणी. काय सरप्राईज, काय सरप्राईज आहे. ते ब्रेड आणि बटर आहे का. ब्रेड बटर खायचंय असं निसर्गात बसून. दांका अगोदर चप्पल विप्पल काढून ठेवायचे. नको काढू, मी म्हणून नाही काढलं ना. बघ ना, खूप बारीक बारीक. अच्छा, बिअरच्या बाटल्यांचे आहेत काय, थोडे जास्तच आहेत. विस्की मध्ये आपण विस्की करते. आणि बघू काय सरप्राईज आहे. ग्लास मध्ये चहा आणला असणार नाही का. काय चहा नाही चालत, मग कॉफी आणली आहे. व्हॉट अ सरप्राईज, लवली सरप्राईज. कॉफी कॉफी, मस्त मस्त कॉफी. कॉफी विथ निसर्ग, कॉफी विथ निसर्ग, कॉफी विथ निसर्ग, कॉफी विथ राजू. ए भाजू भाजू हात भाजू. आपण चुचला म्हणून फक्त एवढं केलंय. गरम आहे ना. गरम गरम आहे, कॉफी गरम आहे. प्राजक्ताला कंपनीकडून मिळालेलं थर्मास दाखवू, ज्याच्यामध्ये गोष्टी 24 तास गरम राहते. तर स्पेशल त्याचा वापर करून आज कॉफी घेऊन आलोय इथे. सरप्राईज दिलं तिने मला, आणि तुम्हाला पण. या कॉफी प्यायला, कॉफी विथ कोंडेश्वर निसर्ग. मग नुसती कॉफी नाही तर काय, ब्रेड बटर पण आहे असं. ओके, गुड. मला पण दे. एक घास खायचा ब्रेड बटरचा. मस्त झाली कॉफी. वा वा. आता येणार आहे पाऊस, पाऊस येणार आहे. पटापट खाऊन घे. काय टायमिंग आहे. रेनकोट घालायचा खालचा.
काय इन्स्ट्रुमेंट भिजतील, मोबाईल भिजेल, माईक भिजेल, जे कामाला येते. आज हा चायना माईक आहे बाय, आज वापरतोय तो. एवढा भारीतला माईक आहे त्याचा, माझा कनेक्टर हरवलाय. हा चायनाचा माईक वापरतोय, 300 रुपयाचा माईक. व्हॉइस आहे जरा बरा आहे. वा. मागे ती थार आपली असल्यासारखी वाटते, पण आपली नाही ती. ही मागची ब्ल्यू वाली आमची इथे इथे ही आमची. छान दिसते ना, काय लागले इथे बघ आरसात बघ. गेला ते वॉलपेपर सारखं वाटतंय व्हिडिओ मध्ये, ही माती दगड कसं आहे बघा. आणि इथे आहे ब्रेड बटर, इकडे आहे कॉफी. अजून कॉफी आहे का? कॉफी भरपूर आणली चला. कुठलं गाव तुमचं? आम्ही पण घेत होतो निसर्गाचा आनंद. दामनवाडी का इथे? कुठे लांब आहे का? हा अच्छा, इकडे या बाजूला. आजींना असं मोळी, लाकडाची मोळी घेऊन चाललेल्या, आणि त्यांना आम्ही विचारलं कॉफी घेणार का, ते बोलले कडू लागेल. तर राजू बोलली नाही कडू लागणार, गोड असणार कॉफी. सो हा, तर आता तिथले धामणवाडी म्हणून गाव आहे, तिथले ते आजी आहेत, आणि त्यांच्यासोबत खातो आपण ब्रेड बटर आणि चहा. कॉफी कॉफी नाही आहे सर, चहा मीच नाही पित. त्यांना ते अजून एक ब्रेड. लाकडं आणायला गेला होता. नाही ना, जेवण नाहीये, असं नाश्ता म्हणून आणलेलं. जेवण ना, जेवण नाही, जेवलेलो आम्ही. आजींना काळजी आहे, बोलतात तुमचं जेवण मी खाते की काय. असं काय नाही, जे जेवण नाही नाश्ता होता. सुंदर निसर्गामध्ये कचरा न फेकण्यासाठी तिने डब्यामध्ये सगळे ग्लास भरले. दाखव जरा बघू. डब्यामध्ये सगळे ग्लास भरले. तरी आता हो, काचा वगैरे फेकतात ना. काय करणार, समजत नाही तर आपण पाळायचं, आपण नाही. तुमचं अख्खं आयुष्य गेलं इथे या गावांमध्ये. छान आहे, वातावरण छान आहे, मजा येते ना तुम्हाला? मजा येत असेल का? कंटाळा आला? हवा छान आहे ना, थोडा भाषेमध्ये फरक आहे. टाकरू टाकरू भाषा. नावाने माहिती पण नव्हती. मराठीतलीच असेल ना, जवळ मराठीची जवळची खूप भाषा म्हणजे टाकरू भाषा. मग इथे सगळे टाकरू मध्ये बोलतात. मग तारवाडीवाले पण, तामरवाडी, तारवाडी, धामणवाडी, भोज, तर दहिवली. अच्छा, दहिवली मध्ये आगरी लोक आहे तुमच्याकडे. तुम्ही आदिवासी. 120 घर आहेत. ओके, त्यांचे 120 घर आहेत इकडे. मग ते एकाच गावात का सगळीकडे मिळून? अच्छा, वेगळे. ते धामणवाडी. गुड गुड, मस्त आहे ना. अच्छा,
गॅसला काय नाही म्हणून पाठी आणतात हे कसल्या लाकडाच्या मुळ्या. शेण शेण वगैरे थापता असं गौरी. अच्छा. तुमची भाषा ऐकायला मजा येते, हे जरा ठेवा ना. असं पकडून तर बोला, काहीतरी बोला. आवाज तुमचा आवाज व्यवस्थित आवाज व्यवस्थित येईल घ्या ना. तर तुमची भाषा वेगळी आहे ना थोडीशी, आमची कळते ना तुम्हाला. हो कळत. आमची कारण आधी मला गाणं बिणं बोला नाही का तुमच्या इकडे. तुम्ही काय बोलतात, जिम्मा वगैरे खेळतात. पोरी खेळतात, पण त्यातलं एखादं गाणं बोला ना छान. एखादं गाणं बोला ना पटकन, माझ्या चॅनलला जाईल ते छान दिसत. एखादं गाणं तर बोला. तुम्ही बोला मग ऐकत. ही पहिले ही बोलेल मग नंतर तुम्ही बोला. एखादं गाणं बोलतो. नव्या नव्हतीच बाहेर काखत रूपा माखण गाऊन जणू चाले पा कोटी हासू पापणीत आसवांचा धरा आला आला वारा संगे पावसाच्या धारा पाठवणी कर सया निघाल्या सासुरा सया निघाल्या सासुरा आला आला वारा. आता तुम्ही गा. सकाळी 9-10 आलं काहीतरी आल्या तर रात्री 8ला गेल्या तर पुरी महिन्याच्या 12 वर्षांची आणि घरी तिला नातीचं गेला 1500 रुपये दिलं. मग पक्का ते आई म्हणजे पक्क अंड गिंड कळलं ते केला ते काय अंड कळलं, भांडी कळली, उतार कळलं, ते आपलं झाडू कळलं आणि काय काय अंडर रचलं. हा बरं 8 वाजलं झाड आम्ही आलतर होती पुरी दिलं काय 1500. हो आम्हाला एवढं कळत 15 रुपये दिले. अंड अंड काय असतं. अंडे अंडे म्हणतात ते. अंडे ना भांडी भांडी भांडी. भांडी सगळी कळली आणि मग अंड बिंड डोक्यावर गेलं आणि झाडू मारायचं ते डोक्यावर गेलं. कामं केली ना ती सगळी त्याचे तिला 1500 रुपये मिळाले असं ते म्हणतात. म्हणजे ते आई त्या बाया होत्या त्या आई काय करत आडी आता अंगणात आडी काय काय करीत मदत केली ना ना त्या म्हणजे कडा आले पिक्चर कडा आले पिक्चर करायला आले होते. त्यांनी सगळ्यांनी ज्यांनी कामं केली ना त्यांना सगळ्यांना त्यांनी पैसे दिले असं त्यांचं आमची म्हणणं. घरी मध्ये राहायचे ना ते तिकडे म्हणजे शूटिंगचे लोकांबद्दल बोलतात. कळतंय मला कळतंय मला कळतंय. मी शिकू शकते लवकर. आपण पण शूटिंग करायला लवकर भेटू. हा शूटिंग करा आणि धामणवाडी. तुमचं नाव काय विचारू मला सांगा. शाळा आहे ना ते माझं अंगणावर मोठं आहे. तुमचं नाव सांगा ना म्हणजे मी ते विचारेन. तुमचं नाव धामणवाडीत काय, आलो कधी तुमचं की नाव? घरी नसतं त्या हा घरी नसतं काही आता पाला ठीक आहे ना मोठं अंगण आहे ना. हा मोठा तुमचं नाव काय ताई. काय काय येतं बघ समोर काय अंगणा मोठा आहे. बरं आल्यावरती सांगतो. एकाची घरात माझा चालेल आलो की सांगतो मग. चांगलं मुळी उचलून देऊ का. नको बारीक आहे ना तुझा आता नाश्ता पाणी तुम्हाला लागेल का घेताय का द्या ना. द्या. नाही नाही मला नाही नाही घ्या. मला पाहिजे ना हा, घ्या द्या ना ना. मी घेईन. बर नक्की. माझ्या जरा मला पाणी लागा जाऊ दे आजचा चहा तुम्ही आमच्या सोबत घेतली. आनंद पकडू का. मग पक्क दुखता हो बाय डोकं दुखता तुला राहील हो तुला किती जरी कामाला कुठे चार बाय 4 बाय 1 4
बोलतोय. आणि एक जणी आता स्वतः घेतात. हो का? तिचा नवरा वारला 8 वर्षाचा. अरे पोरगा वारला 2 आहे. एक मुलगी आहे ती माझ्याकडे. माझ्याकडे हा. ते मुलगी आहे आता 3 महिने झाला. मुलगी आहे. 7 वर्षाचा मुलगा आहे. तो एक आपली जायचं. डोक्याला टेन्शन. आली तिकडे 15 दिवस होते. आता आलाय पाठायची. हो. एकच आहे मुलगीशिवाय तो काय नाही. एकटाच जायचं. हो. आमचा म्हातारा पण आहे तिथे जावया रापीला ना. शेत तुमची आहेत की? आहे ना जमीन आहे. वा वा. आणि उन्हाळी पाऊस काळी का धान्य नाही. आम्ही 17 माणसं आहोत. 17. मला एक शूटिंगला घर पाहिजे, मग शूटिंग तुझी मग तुम्हाला सांगायची आहे शूटिंग करायची. पण ते मला असं एकटं पाहिजे. त्या काय बोलायची वाडीत नको. त्या काय शेतात बितात असेल ना एकटं घर? दादा आहे ना तेडा बायला तुमचं आहे ना? आहे त्याचा. पण मग तिथे बघायला मिळेल का शेतात? हो ना म्हातारा तो त्याचा. कसं आहे ते बांधलंय कसं? हो ना. आणि भिंत म्हणजे आले की त्या आकाशी बोट असली म्हणजे जरी करा पत्राची करा ना. ते काय बोलायचं आम्हाला कौल असाच घर पाहिजे. तो का मोठा आमच्या घराची आम्हाला कौल असाच पाहिजे. आमच्या पत्रांना काय घ्यायला ना पुढे द्या निवडायचं आहे. ते आम्हाला घर कौल असाच घर द्या. पैसे द्या. मग ती रोज मान गेलो बाजारात पुरी दिली आम्हाला. ती नाची काय गाणाची गाणं केला आता नाही. जामनी गाणं केला आता. काही नवरा काय मी केला आता लुगडी माझी समजा केला आता. चला हो. काय बोलायचं आहे का? पडाल बघा. त्याला काय बोलायचं आहे का? काल जाऊन जरा पण मजा करा आणि हो. त्यासारखं आपली करा मजा काय. जा बाया मग. हो हो. ओके बाय. चला आरामात जा. आता हो नाश्ता द्यायला नाही. चला. चला. आनंद झाला मला. छान वाटलं. ब्लॉग पण छान झाला. कसं आहे मस्त. वातावरण इथलं? भारी. सगळे खेळायला वगैरे आतमध्ये गेले तिकडे तिकडे. स्विमिंग आणि पूल मध्ये पैसे घालवण्यापेक्षा तिकडे दुकान आहे तिथे मस्तपैकी. तुम्हाला मस्तपैकी मॅगी मिळते, परत काय मक्याचं कणीस मिळते, अजून काय बऱ्यापैकी सगळंच आहे. वडापाव पण होता. वडापाव पण आहे. चांगलं आहे ना, म्हणजे छोट्याशा धरणाचा आनंद घेता घेता हे करू शकतो. हे आणखीन एक डोकं माझं, 2 डोक्याचं माझं. ते माझ्याकडे. हिचं डोकं माझ्याकडे आलंय आता. आता मी नाही देणार तुझं डोकं तुला परत. सांभाळ माझं डोकं.